नमस्कार, माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या सुलभ भारती या पुस्तकातील पहिली कविता आम्ही चालू हा पुढे वारसा हे पाहणार आहोत. कवी आहेत जगदीश खेबुडकर. 1932 मध्ये यांचा जन्म झाला. 2011 मध्ये यांचे निधन झाले. प्रसिद्ध मराठी कवी आहेत, साहित्यिक, गीतकार. मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी लेखन केले आहे. गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत कवितेमध्ये गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्य करणे म्हणजे चांगले कार्य करणे म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी आपल्याला देत आहे. चला तर मग कवितेचे आपण वाचन करूया. बघा मुलांना, इथे काही चित्र दिलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की गुरुकुल पद्धती आहे. ही एक ऋषीमुनी आहेत जे पारावरती बसून आपल्या शिष्यांना शिकवत आहेत. त्यांच्या हातामध्ये हा वेद दिसतो आहे. आजूबाजूला तुम्हाला निसर्ग दिसेल. बघा, डोंगर आहेत, झाडं आहेत, नदी, समुद्र असेल. इथे काही वन्य प्राणी सुद्धा आपल्याला दिसत आहेत. हरिण दिसते आहे आणि मुले खाली जमिनीवर बसलेली आहेत. खाली आसन टाकलेलं आहे आणि ती बसलेली आहेत. इथे झोपड्या आहेत छोट्या छोट्या, ज्यामध्ये हे शिष्य पूर्वी राहत असत. गुरु सुद्धा एखाद्या झोपडीमध्ये, कुटीमध्येच राहत असत आणि विद्यार्थी सुद्धा असेच राहत असत. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षण, गुरुच्या गृही जाऊन म्हणजे गुरुच्या घरी जाऊन शिक्षण त्या काळामध्ये घेतलं जायचं, असा हा काळ. तर हे दाखवणारे हे पहिलं चित्र आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की क्लासरूम दिसतो. आपल्याला इथे वर्ग दिसतो आहे, है ना. एक बंदिस्त खोली आहे आणि त्याचं प्रतीक आहे हा दरवाजा. तर इथे आपल्याला दिसतं एक फळा आहे. शिक्षिका आहेत, मॉडर्न दिसतात आपल्याला. त्या फळ्यावरती शिकवून लिहित आहेत, दिनांक वगैरे सुविचार लिहिलेला आहे आणि ते आपल्या मुलांना शिकवत आहेत. वरच्या चित्रामध्ये मुले खाली आसनावर बसलेली आहे आणि गुरु उच्चासनावर आहे. या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की मुले सुद्धा बेंचेसवर, टेबल घेऊन बसलेली आहेत, बेंचवर बसलेली आहेत. तर अशी ही आधुनिक शिक्षण पद्धती आणि त्यातही पुढे आणखी बदल होऊन जी आली पद्धत ती म्हणजे टेक्निकल, तंत्रज्ञान जेव्हा शिक्षणामध्ये आलं तेव्हाची ही वर्गखोली म्हणजेच क्लासरूम, जिथे विद्यार्थी कम्प्युटरवर शिकत आहेत. कम्प्युटर अर्थात संगणक. तर असा हा विद्येमध्ये, विद्या ग्रहण करण्यामध्ये कितीही बदल झाला तरी विद्यार्थी आणि शिक्षक, गुरु आणि शिष्य या दोन गोष्टी आपल्याला इथे दिसतील. तर पूर्वीचं शिक्षण हे निसर्गाच्या सानिध्यात असं मुक्त होतं आणि नंतर मात्र ते एका खोलीमध्ये, वर्गखोलीमध्ये, क्लासरूम मध्ये घेतल्या जाऊन आली. तर आता आपण कवितेचे वाचन करूया. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवरसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे कालंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी फुले. फलद्रूप हा वृक्ष भावातचा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. मनी ध्यास हा एक नागोचा, आम्ही चालू हा पुढे वारसा.
जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील नाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुरकर हे आपल्या गुरुची महती गात आहेत. ते म्हणतात की गुरुने आतापर्यंत जे काही चांगलं शिकवलं आहे त्याचा वारसा आम्ही पुढे चालू, म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा तो देत राहू. गुरुकडून जे ज्ञान मिळालेलं आहे ते पुढे सुद्धा आम्ही इतरांना देत राहू, असे ते म्हणत आहेत. चला तर मग या कवितेचा आपण भावार्थ पाहूया. पहिल्या ओळी आहेत, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. वारसा म्हणजे परंपरागत ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे वारसा. मुलाने शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्याला प्रत्येक वळणावर भेटतात. ते सतत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, मूल्य आणि आदर्शाची शिकवण देत असतात. त्यामुळेच आपण माणूस म्हणून आकारच येतो. गुरुच्या शिकवणीतून आपल्याला अंगी सद्गुण म्हणजे चांगले गुण येतात. याच सद्गुणांची शिदोरी घेऊन, गुरुने दिलेला ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा सद्गुणांचा, चांगल्या गुणांचा वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालू घेऊन जाऊ, असे कवी या ओळीमध्ये म्हणत आहे. पुढील ओळी आहेत, पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. पिता म्हणजे वडील, बंधू म्हणजे भाऊ, स्नेही म्हणजे मित्र आणि माऊली म्हणजे आई. तर कवी या ओळीमध्ये म्हणतात की शिक्षक अर्थात गुरु हेच आमचे पिता आहेत, बंधू आहेत, स्नेही आहेत. गुरु हीच आमची माऊली सुद्धा आहे. आणि कल्पवृक्ष म्हणजे पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख आलेला आहे की कल्पवृक्ष म्हणजे ज्या खाली बसून काही कल्पना केली असता ते सगळे काही मिळते असा तो कल्पवृक्ष, म्हणजे कल्पिलेले सर्व काही देणारा असा तो कल्पवृक्ष. तर गुरु म्हणजे त्या कल्पवृक्षाखालील सावलीप्रमाणे आहेत. गुरु हे ज्ञानरूपी सूर्यासारखे आहेत आणि त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे. जसं सूर्य हा तेजस्वी आहे तसे गुरुकडे खूप ज्ञान आहे आणि त्या ज्ञानापैकी त्यांनी एक कवडसा, अगदी थोडेसे ज्ञान आपल्याला दिले आहे. असे हे गुरु अगदी सूर्यासारखे आहेत, त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे आणि त्यांच्याकडून कवडशाने म्हणजे थोडे थोडे करून ज्ञान आपण ग्रहण करत आहोत, असे कवी इथे म्हणतात. तिसरं कडवं आहे, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आजवेली वरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. कवी म्हणतात की काल म्हणजे अगदी अलीकडेच, तर विद्यार्थी हे एखाद्या बियाप्रमाणे आहेत. मग शाळेमध्ये येणं म्हणजेच त्यांचा मातीमध्ये रुजण्यासारखी कल्पना इथे केलेली आहे. कवी इथे म्हणतात की जिथे काल जमिनीतला बीजाला अंकुर फुटले, तिथे आज अंकुराची वेल होऊन त्यावर फुले फुललेली आहेत. म्हणजे जे विद्यार्थी नुकतेच शाळेत शिकण्यासाठी आले होते ते आता या शाळेमध्ये रुळले आहेत, रुजले आहेत आणि आता हळूहळू त्यांचे वेलीप्रमाणे विकास होत आहे. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी वृक्षाने सुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा. विद्यार्थी म्हणजेच नुकतेच अंकुरलेले बीज आहेत, बीज म्हणजे बीज, सीड, उद्या ती वेलीप्रमाणे बहरतील, विकसित होतील आणि ज्ञानरूपी फुले त्या वेलीवर फुलतील. उद्या वृक्ष मोठा होऊन त्याला फळे लागतील, फलद्रूप म्हणजे ज्याला फळे लागलेली आहेत असा वृक्ष. तसेच विद्यार्थी देखील आपल्या जीवनात यशस्वी होतील असे कवी येथे म्हणतात. पुढील ओळी आहेत, शिकू धीरता शूरता वीरता. बघा काय शिकायचं आहे तर धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. कवी म्हणतात की गुरुने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणुकीतून आपण सारे संयम, धाडस आणि पराक्रम शिकूया. थोर ज्ञान प्राप्तीने आपल्यामध्ये कशा प्रकारे नम्रता आणता येईल
हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे असे कवी इथे म्हणतात की कितीही ज्ञान मिळालं, आपण कितीही जीवनात यशस्वी झालो, मोठे झालो, तरीही आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे असे कवी इथे म्हणत आहेत. पुढील ओळी आहे, जरी दुष्ट कोणी करू शासन, शासन म्हणजे दंड करणे, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. कवी या ओळींमध्ये म्हणतात की जर कोणी दुष्ट असतील तर त्यांना शासन करू, त्यांना दंडित करू, आणि जे कोणी गुणी आहेत, सज्जन आहेत, त्यांचे पालन करू, अर्थात त्यांचे रक्षण करू. आणि हाच पक्का विचार आमच्या सर्वांच्या मनात ठसलेला आहे असे कवी इथे म्हणतात. शेवटच्या ओळी आहेत, तुझी त्याग सेवा फळाली अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा. गुरुला उद्देशून या ओळींमध्ये म्हटले आहे की हे पुण्यवंता, भल्या ज्ञानी माणसा, तुम्ही केलेला त्याग, तुमची सेवा शेवटी आमच्या रूपाने फळाला येईल. कारण विद्यार्थीच गुरुचे ज्ञान नंतर पुढे चालवणार आहेत, पुढील पिढीला हा वारसा देणार आहेत. तुमचं नाव लौकिक, तुमची कीर्ती दाही दिशांना अबाधित राहील. विद्यार्थी, शिष्य तुमचे नाव उज्ज्वल करतील असे आश्वासन कवी या ओळींमधून आपल्या गुरुला देत आहे. अशी ही सुंदर अशी कविता आम्ही चालवू हा पुढे वारसा, कवी जगदीश खेबुडकर. या कवितेचे आपण भावार्थ पाहिला, अर्थ पाहिला आणि वाचन सुद्धा केले. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला कळवा. धन्यवाद.